पुण्यात बॉलर पबवरती राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापेमारी केलेली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। वसंत कौशळीकरांच्या पथकाकडून अनेक पब्सवरती छापेमारी करत ही कारवाई करण्यात आलेली आहे। ज्ञानेश्वर आपल्याला अधिक माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, ऍक्शन मोडवरती आलेल्या आहेत यंत्रणा। परिसरामध्ये घडलं दारू पिऊन पोर्शे कारमधून जो अपघात या बिल्डर पुत्राकडून घडला गेला, त्यानंतर वेगवेगळ्या या भागातले जे पब आहेत त्याच्यावरती कारवाई केली जाते। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून काल मध्यरात्री जी कारवाई केली गेली त्यामध्ये बॉलर पबवर ही कारवाई केली गेलेली आहे। कौसडीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली। हा जो पब आहे तो सील केलेला आहे। इतकंच नाही तर जे डीजेवरती गाणे पबमध्ये सुरू होते ते बंद करण्यात आलेले आहेत आणि वेळेपेक्षा वेळेची मर्यादा जी आहे ती उल्लंघन केली म्हणून या पबवर कारवाई केल्याचं कारण सांगितलं जात आहे। इतकंच नाही तर या परिसरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत। कुठल्याही पद्धतीच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची तसदी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। याचबरोबर कल्याणनगर परिसरातच नाही तर पुणे शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे नियमभंग करणारे पब आहेत, बार आहेत, क्लब आहेत त्यांच्यावर देखील कारवाईचा धडाका सुरू असल्याचं पाहायला मिळतं। आतापर्यंत 52 पेक्षा जास्त पब आणि क्लबवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। कल्याणनगर अपघात प्रकरणाच्या नंतर जेव्हा या सगळ्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे गेला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी असतील, गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी असतील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी असतील, सगळेच आपल्याला अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच अशा पद्धतीच्या घडणाऱ्या घटना त्याला आळा कशा पद्धतीने घालता येईल याच्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र प्रश्न असाही उपस्थित होतो की एखादी मोठी घटना घडल्यानंतरच अशा पद्धतीच्या कारवाया होणार का? यापूर्वी देखील जे अनधिकृत बांधकाम करून पब चालत होते त्यावर तेव्हाच कारवाई का केली गेली नाही किंवा याच्याही अगोदर पुण्यात 3-3, 4-4, 5-5 वाजेपर्यंत पब सुरू असतात तेव्हा कारवाई का केली जात नाही अशा पद्धतीचा सवाल पुणेकरांकडून उपस्थित केला जातो। यामध्ये पब्स आणि क्लब्स तर आहेतच, मात्र असे अनेक छोटे मोठे बार आहेत ज्या ठिकाणी वयाची मर्यादा आणि त्याचे नियम हे अगदी सरसकट पायदळी तुडवले जात आहेत। अशा छोट्या बार्सवरती किंवा मद्य विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई होणार आहे की नाही? अर्थातच अलीकडच्या काळात जेव्हा ही घटना घडली आणि जेव्हा माध्यमांमध्ये सतत बातम्या यायला लागल्या तेव्हा त्याचा परिणाम म्हणून आता सगळ्या यंत्रणा जाग्या झाल्याचं पाहायला मिळतंय। काल देखील मध्यरात्री वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचा धाडी टाकण्याचा, छापा टाकण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे। जे अवैध पब आहेत, जे वेळेची मर्यादा उल्लंघन करणारे पब आहेत किंवा छोटे छोटे बार आहेत तिथे देखील स्थानिक पोलिसांकडून हे सगळे बार जे आहेत ते बंद करण्यासाठी भाग पाडलं गेलेलं आहे, बंद करायला लावलेले आहेत। पोलिसांची गस्त रात्रपाळी सध्या सुरू असल्याचं देखील आपल्याला वेगवेगळ्या भागांमध्ये पाहायला मिळतंय। सध्या सगळे वेगवेगळ्या विभागातले अधिकारी अलर्ट मोडवर येऊन काम करतायत। मात्र हे किती दिवस सुरू राहणार आहे, याचा पाठपुरावा कधीपर्यंत सुरू राहणार आहे हेही पाहावं लागेल, त्यावरही लक्ष ठेवावं लागेल। ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद।